बघा विद्यार्थी मित्रांनो, काल आपण आपल्या परिसर अभ्यासाच्या आपल्या अवतीभोवती ह्या पाठाविषयी माहिती बघितली. आज आपण किती प्रकारचे हे प्राणी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी याविषयी आपण इथे माहिती घेणार आहोत. तर बघा, इथे तुम्हाला काही चित्र दिसत आहेत. कोणकोणते प्राणी आहेत बरं त्या चित्रांमध्ये? चित्रांमधील प्राणी तुम्हाला नक्की ओळखू येतील आणि त्यांची नावंसुद्धा तुम्हाला सांगता येतील आणि प्रत्येक प्राण्याचं काय वैशिष्ट्य आहे हे सुद्धा तुम्हाला इथे सांगता येईल. बघा, इथे हा जो आहे हा आहे हत्ती, बरोबर. नंतर हा आहे पोपट, हा आहे साप, हा आहे चिमणी, हे आहे सांबर, बरोबर, किंवा हरिण. त्यानंतर इथे तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. आकाशात उडणारे प्राणी कोणते? पाण्यात राहणारे प्राणी कोणते? काळ्या रंगाचे प्राणी कोणते? रंगीबेरंगी प्राणी कोणते? खूप मोठे प्राणी कोणते? आणि अगदी चिटुकले प्राणी कोणते? अशी वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांची नावं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत. आता बघा, ज्यावेळेस आपण प्राण्यांचा अभ्यास करणार आहोत त्यावेळेस सर्वप्रथम आपण आमचा संचार कुठे असतो, म्हणजे हे प्राणी कुठे कुठे राहतात, कोणते प्राणी जमिनीवर राहतात, कोणते प्राणी आकाशात राहतात, कोणते प्राणी पाण्यामध्ये राहतात, इथून आपण सुरुवात करणार आहोत. तर बघा, इथे चित्र गरुडाचं आहे, बरोबर. काय दिलं इथे? गरुड आकाशात उंच उडतो. म्हणजे गरुडाचा संचार कुठे आहे? तर आकाशामध्ये. गाय जमिनीवर चालते, गाय जमिनीवर चालते. मासे पाण्यात पोहतात, म्हणजे मासे कुठे राहतात? पाण्यामध्ये. असे इथे ह्या प्राण्यांविषयी आपल्याला इथे माहिती सांगितलेली आहे. पुढे आहे बघा, आमचे रंग निरनिराळे. म्हणजे आपण पुढची जे प्राण्यांची माहिती बघणार आहोत त्यातलं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या रंग असलेले प्राणी. आता इथे चित्र आहे बगळ्याचं, बरोबर. बगळा पांढरा असतो, कावळा काळा असतो, म्हैसही काळी असते, मोर तर रंगीबेरंगी असतो. अशा पद्धतीने इथे आपल्याला प्राण्यांचं वैशिष्ट्य किंवा वर्णन सांगितलेलं आहे. पुढे आहे आम्ही आकाराने लहान मोठे. म्हणजे आकाराने लहान मोठे असलेले प्राणी. घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात, शेळी आणि कुत्रा मध्यम असतात, उंदीर आणि खार लहान असतात, गांडूळ आणि झुरळ त्याहूनही लहान असतात, चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकल्या असतात. म्हणजे इथे प्राण्यांच्या आकारानुसार इथे त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. पुढे पुन्हा प्रश्न विचारलाय बघा तुम्हाला, खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते? संथ गतीने जाणारे प्राणी कोणते? म्हणजे कोणते प्राणी खूप लवकर पळतात किंवा लवकर पळतात, असे फास्टमध्ये पळतात, त्यांची नावं तुम्हाला लिहायची आहेत. संथ गतीने म्हणजे हळूहळू चालणारे प्राण्यांची नावं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहेत. पुढे आहे आमची हालचाल वेगवेगळी. म्हणजे पुढे जे प्राण्यांची आपल्याला माहिती दिलेली आहे ती कोणत्या प्रकारानुसार आहे? तर वेगवेगळ्या हालचालीनुसार. बघा, खार आकाराने लहान असते. हे बघा, हे आहे ते चित्र खारीचं. खार आकाराने लहान असते, शिवाय चपळही असते. म्हणजे ती खूप जोरात पळते. तुम्ही पण बघितलं असेल, जेव्हा झाडावर खार बसलेली असते तेव्हा ती एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर किंवा झाडाच्या खाली उतरून येते जमिनीवर, पुन्हा जमिनीवरून वरती अशी पळत जाते. म्हणजे त्याला आपण म्हणतो चपळही असते. झाडावर सुरसूर चढते, फांदीवर तुरुतुरू पळते. हत्तीचे शरीर अवजड असते. बघा, हा हत्ती आहे. हत्तीचं शरीर कसं असतं? अवजड असतं. पाय जाडजूड असतात. हत्ती फार वेगाने धावू शकत नाही, तो हळूहळू चालतो. हरणाचे पाय बारीक असतात, ते वेगाने धावते. हरणाचे पाय बारीक असतात त्यामुळे ते कसं धावतं? वेगाने धावतं.
बेडकाचे मागचे पाय लांब असतात. बघा इथे चित्र दिलेलं आहे बेडकाचं आणि त्याचे मागचे पाय सुद्धा तिथे त्यांनी तुम्हाला दाखवलेले आहेत की ते कसे लांब असतात. बेडकाचे मागचे पाय लांब असतात, त्यामुळे टुनटुन उड्या मारत जाणे बेडकाला सहज जमते. आता बघा इथे पुढे पुन्हा प्रश्न विचारला आहे, आपण गायी का पाळतो. बघा बऱ्याच जणांच्या घरी गायी असतात, बरोबर आहे की नाही. मुख्यतः जे शेतकरी कुटुंब असतं त्यांच्याकडे नक्कीच गायी पाळलेल्या असतात. तर ह्या गायींचा काय उपयोग होतो, का पाळतात गायी, असं त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सांगा बरं, का पाळतो आपण गायी, गायीचा काय काय उपयोग होतो आपल्याला. बरोबर, गाय आपल्याला दूध देते. नंतर गाईचं जे शेण असतं ते आपण खत म्हणून सुद्धा वापर करतो. नंतर गाईच्या शेणापासून ज्या गौऱ्या तयार केल्या जातात त्यासुद्धा चुलीमध्ये स्वयंपाकासाठी वापरल्या जातात. आपल्याला उपयोगी पडणारे प्राणी सांगा. तुम्हाला आपल्याला उपयोगी पडणारे प्राणी कोणकोणते यांची नावं वहीमध्ये लिहायची आहेत. घरात उंदीर आणि ढेकूण असतील तर आपल्याला का आवडत नाही. बरोबर आहे की नाही. घरामध्ये उंदीर असेल किंवा ढेकूण असेल तर आपल्याला आवडतात का नाही. आपण काय करतो, त्यांना घरातून पळवून लावतो, कारण ते आपल्या घरामध्ये नासधूस करतात. त्यांचा आपल्याला काहीही उपयोग होत नाही म्हणून आपण त्यांना घराच्या बाहेर पळवून लावतो किंवा आपल्याला ते आवडत नाही. पुढचं प्राण्यांची जी माहिती दिलेली आहे ती आहे आम्ही उपयोगी ह्या प्रकारामध्ये. म्हणजे प्राण्यांचे आपल्याला काय काय उपयोग होतात ते आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आपण प्रेमाने प्राणी पाळतो. कुत्रा घराची राखण करतो. बरोबर आहे की नाही. बरेच जण कुत्रा पाळतात कारण तो घराची राखण करतो. काही लोक आवडीने मांजरेही पाळतात. गाई म्हशी शेळ्या दूध देतात. काही जण कोंबड्या पाळतात. बघा, काही जण गाई म्हशी शेळ्या पाळतात तर काही जण कोंबड्यासुद्धा पाळतात. कारण त्यांचा काय उपयोग होतो आपल्याला, त्यांच्यापासून आपल्याला मांस मिळतं. बरोबर आहे की नाही. म्हणून बरेच जण कोंबड्या पाळतात. मांस दूध अंडी हे खाद्यपदार्थ प्राण्यांपासूनच मिळतात. बैल शेतीच्या कामात मदत करतात. बघा, शेतकऱ्यांकडे जो बैल असतो, शेतकरी वर्गाकडे जो बैल असतो त्याचा उपयोग कशामध्ये होतो आपल्याला, शेतीच्या कामामध्ये होतो. गाडीला जुंपले तर बैल ओझेही वाहतात. जेव्हा बैल गाडीला जुंपला, बैलगाडी बघितली की नाही तुम्ही, तशा पद्धतीने जेव्हा बैलाला जर जुंपले जातं तेव्हा तो ओझे वाहण्याचे सुद्धा काम करतो. ओझे वाहण्यासाठी काही जण घोडे किंवा गाढवे पाळतात. आपण पाळलेल्या प्राण्यांची निगा ठेवतो म्हणजे काय करतो तर त्यांची काळजी घेतो. त्यांना खाऊ पिऊ घालतो. ते आजारी पडले तर त्यांची काळजी घेतो. पाळलेले प्राणी आपल्याला लळा लावतात. बघा, आपल्याकडं जर एखादं कुत्रं पाळलेलं असेल किंवा मांजर असेल तर आपल्याला त्यांचा लळा लागतो, त्यांच्याशिवाय आपल्याला करमत नाही. पुढचा प्रकार आहे आम्ही घरगुशे. म्हणजे पुढे जे प्राण्यांचं वर्गीकरण दिलेलं आहे, पुढे जे प्राण्यांचा प्रकार सांगितलेला आहे तो आहे घरगुशे, म्हणजे घरात राहणारे प्राणी. काही प्राणी मात्र नको असले तरी घरात घुसतात. उंदीर आणि घुशी साठवणीतले धान्य फस्त करतात. शिवाय घरातील वस्तू कुरतडतात. ते निराळेच. बघा, उंदराला आपण पाळतो का नाही, ते आपणहून आपल्या घरामध्ये घुसतात. तसेच आणि आपल्या घरामधल्या ज्या वस्तू असतात ते कुरतडून टाकतात. घरातलं जे धान्य असतं ते सुद्धा फस्त करतात. घरात ढेकूण होतात. आपले रक्त शोषतात. कोळ्यांमुळे घरात जळमटे होतात. बघा, हे जे आपण म्हणतो घरामध्ये जाळं लागलं वगैरे, त्याला कशामुळे होतं, तो जो त्यामध्ये किडा असतो त्याला आपण कोळी किडा असं म्हणतो. त्या किड्यामुळे काय होतं, घरामध्ये जळमटे तयार होतात. डास माशा चिलटे झुरळे यांचाही आपल्याला त्रास होतो. असे असले तरी त्रासदायक प्राण्यांनाही निसर्गात महत्त्व आहे. हे प्राणी जरी आपल्याला काही उपयोगाचे नसले तरीसुद्धा यांचा निसर्गाला खूप उपयोग होतो. बघा, पुढे आहे
सभोवतालच्या प्राण्यांचे गट किती प्रकारे करता येतात ते आपण पाहिले, पण हे झाले वरवरच्या निरीक्षणातून पाडलेले गट. बघा, आपल्या आजूबाजूला जे प्राणी असतात त्यांचे कशा कशा प्रकारे गट पडलेले आहेत ते आपण बघितलं. की काही प्राणी हे घरगुशी असतात, काहींच्या हालचालीनुसार आपण माहिती बघितली, काही प्राण्यांच्या आकारानुसार माहिती बघितली, काही प्राण्यांच्या रंगानुसार आपण माहिती बघितली. पण आपण हे त्यांचं जे केलेले प्रकार आहे ते वरवरच्या निरीक्षणातून आपण त्यांचे गट पाडलेले आहेत. वैज्ञानिक ज्यावेळी प्राण्यांचे गट पाडतात त्यावेळी ते यापेक्षा अधिक महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करतात. बघा, वैज्ञानिक म्हणजे विज्ञान जे आहे, आपलं जे विज्ञान आहे ते अभ्यास करून मग प्राण्यांचे त्यांनी गट पाडलेले आहेत. तर त्यात ते कसे गट पाडले तर बघा, आमची पिल्ले दूध पितात. बघा, ह्या प्रकारानुसार यांनी इथे प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. गाय, कुत्रा, बोकड आणि उंदीर या प्राण्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन मोठी होतात. या प्राण्यांना 4 पाय असतात, त्यांच्या अंगावर केस असतात, त्यांना बाह्यकर्ण असतात. बाह्यकर्ण म्हणजे काय? आपल्याला जसे कान आहेत तसे त्यांना सुद्धा कान असतात. पुढे आहे आम्ही उडतो. पक्ष्यांना 2च पाय असतात, उडण्यासाठी 2 पंख असतात. पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात. वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगवेगळी असते. गरुड आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकतो. उडाला की बराच काळ आकाशात फिरत राहू शकतो. याच्या उलट कोंबडा थोडासाच उंच उडतो, खालीही लगेच येतो. बघा, म्हणजे आकाशामध्ये कोणते पक्षी कसे उडतात त्यानुसार इथं त्यांनी पक्ष्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. हा जो गरुड आहे हा बराच वेळ आकाशामध्ये उडू शकतो. त्याचे जे पंख असतात त्याच्या पंखांमध्ये ताकद जास्त असते. या उलट हा कोंबडा जो असतो तो जास्त उंच उडत नाही आणि जरी उडाला तरी तो लगेच जमिनीवर येतो. पुढचा प्रकार आहे आम्ही पाण्यात राहतो. आम्ही पाण्यात राहतो म्हणजे पाण्यामध्ये राहणारे प्राणी कोणकोणते यानुसार त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. बघा, इथे तुम्हाला मासेचे चित्र दिसतंय की नाही, तिथे नावं त्या मासेची पूर्ण माहिती दिलेली आहे. डोळा, खवले, पर, कल्ला हे अशी पूर्ण इथे चित्राला त्यांनी नावं दिलेली आहेत. निरनिराळ्या प्रकारचे मासे पाण्यात राहतात. माशांना पर असतात. पर असल्यामुळेच त्यांना पाण्यात हालचाल करता येते. माशांच्या अंगावर खवले असतात. बघा, माशांना हे पर असतात त्यामुळे ते पाण्यामध्ये पोहू शकतात. आता बघा, माशाला डोळ्याच्या मागे कल्ले असतात, बरोबर आहे की नाही? हे कशासाठी असतात? त्यांना श्वास घेण्यासाठी त्यांना त्या कल्ल्याचा उपयोग होतो. पुढचं वर्गीकरण कसं केलंय बघा त्यांनी, आम्ही सरपटतो म्हणजे सरपटणारे प्राणी कोणकोणते यानुसार इथे त्यांनी प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. सरडे, पाली आणि साप हे सरपटणारे प्राणी आहेत. सरपटणारे म्हणजे जमिनीवरून सरकत चालणारे. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर खवले असतात. सरडे आणि पाली यांना 4 पाय असतात, ते खूपच आखूड असतात. सापाला तर पायच नसतात. अशा पद्धतीने इथे सरडा, पाल आणि साप ह्या सरपटणाऱ्या प्राण्यांची माहिती इथे सांगितलेली आहे. पुढं आहे कीटक. आम्हाला कीटक म्हणतात. फुलपाखरांनाही पंख असतात, पण आपण फुलपाखरांना पक्षी म्हणत नाही. बघा, आपण बघतो की फुलपाखरू हे आपल्याला उडताना दिसतात. ज्यावेळेस आपण त्यांचं चित्र काढतो त्यावेळेस त्यांच्या दोन्ही बाजूने आपण पंखही काढतो. मग आपण यांना पक्षी म्हणू का? नाही, त्यांना आपण कीटक असे म्हणतो. का म्हणतो कीटक त्यांना? तर फुलपाखरे पक्ष्यांपेक्षा आकाराने लहान असतात, शिवाय त्यांना 6 पाय असतात. बघा, या फुलपाखरांना 6 पाय असतात आणि ते पक्ष्यांपेक्षा आकाराने लहान असतात म्हणून आपण त्यांना कीटक असं म्हणतो. 6 पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणतात म्हणून फुलपाखरे कीटक आहेत. डास, माशा, झुरळे हेही कीटकच आहेत. बघा, डास, माशा आणि झुरळ यांना सुद्धा आपण काय म्हणतो? कीटक म्हणतो. माहीत आहे का तुम्हाला,
वटवाघळांना पंख असतात पण त्यांच्या अंगावर पिसे नसतात. त्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन वाढतात. ते कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबडा यांच्याप्रमाणे पक्षी नाहीत. त्यांचा समावेश गाय, वाघ, हरिण आणि उंदीर यांच्या गटामध्ये होतो. बघा, जेव्हा आपण इथे माहिती बघितली की आमची पिल्ले दूध पितात, ह्या गटामध्ये जी माहिती बघितली आपण मागे की गाईचे पिल्लं, कुत्र्याची पिल्लं, शेळीचे पिल्लं हे आईचं दूध पितात, त्याचप्रमाणे वटवाघळाचे सुद्धा पिल्लं आईचे दूध पितात, म्हणून आपण त्यांना पक्षी म्हणत नाही. बघा, ही झाली आपल्याला ठाऊक असणाऱ्या थोड्याशा प्राण्यांची माहिती. पण आपल्या जगात कितीतरी प्राणी आहेत. बघा, आतापर्यंत जे आपण या पुस्तकातल्या प्राण्यांविषयी माहिती बघितली, तर हे प्राणी आपण स्वतः डोळ्यांनी बघितलेले आहेत, म्हणून आपण त्यांची थोडीफार माहिती सांगू शकतो. पण जगामध्ये असे खूप काही प्राणी आहेत की ते आपण अजून बघितलेले सुद्धा नाही आहेत. त्यांचे सुद्धा रंग, रूप, आकार याप्रमाणे वेगवेगळे प्रकार पडतात. प्राण्यांचे रंग, रूप, आकार यामध्ये खूप वेगवेगळेपणा असतो. त्यांची हालचाल, राहण्याची जागा यातही वेगवेगळेपणा असतो. प्राण्यांमधील या वेगवेगळेपणालाच प्राण्यांमधील विविधता म्हणतात. बघा, आपण जसं बघितलं की मासा पाण्यामध्ये राहतो, गाय जमिनीवर राहते, पक्षी आकाशामध्ये उडतात, म्हणजे ही त्यांच्यामधली काय झाली, विविधता झाली, आणि त्या विविधतेनेच आपण त्यांचा अभ्यास करतो. समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांची संख्या ही फार मोठी आहे. त्यांच्यातही विविधता आहे. बघा, समुद्रामध्ये खूप प्रकारचे मासे, खूप प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतात आणि त्यांचेसुद्धा आपण विविधता आढळते आणि त्यातून आपण त्यांचा अभ्यास करतो. अशा सर्व प्राण्यांची माहिती अत्यंत मनोरंजक आहे. अजून थोडे मोठे झालात की ती माहिती तुम्ही जरूर मिळवा. बघा, आपण ह्या पाठामधून काय शिकलो? आकाश, जमीन आणि पाणी या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांचा संचार असतो. म्हणजे एकाच ठिकाणी प्राणी राहतात का? सगळे आकाशातच राहतात का? नाही, तर काही आकाशात राहतात, काही जमिनीवर राहतात आणि काही पाण्यामध्ये राहतात. रंग, आकार तसेच हालचाल करण्याच्या पद्धती अशा बाबतीत प्राण्यांमध्ये विविधता असते. काही प्राण्यांचा आपल्याला उपयोग होतो असे प्राणी आपण पाळतो. काही प्राण्यांपासून आपल्याला त्रासही होतो. ज्या पद्धतीने आपल्याला काही प्राण्यांचा उपयोग होतो म्हणून आपण पाळतो, तसं आपल्याला काही प्राण्यांचा त्रासही होतो. प्राण्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये बघून वैज्ञानिक त्यांचे गट करतात. वैज्ञानिक म्हणजे कोण? जे ह्या प्राण्यांवरती अभ्यास करतात, जे खास खूप सखोल माहिती मिळवतात ह्या प्राण्यांविषयी, त्यांना आपण वैज्ञानिक असं म्हणतो. आणि त्यांचे वैशिष्ट्य बघून, प्राण्यांचे वैशिष्ट्य बघून ते त्यांचे गट पाडतात. अशा पद्धतीने आज आपण इथे वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांची माहिती बघितलेली आहे. धन्यवाद.